परिवर्तन महाशक्ती आघाडीवर मवियाचा आरोप आहे। परिवर्तन आघाडी महायुतीची बी टीम असल्याचा आरोप करण्यात येतोय। परिवर्तन महाशक्ती मतखाऊ आघाडी असल्याचा आरोप परिवर्तन महाशक्तीवर करण्यात आलेला आहे। परिवर्तन महाशक्ती आघाडीवर विरोधकांनी निशाणा साधलेला आहे। पाहूया। परिवर्तन महाशक्ती आघाडीवर महाविकास आघाडीचा आरोप। परिवर्तन आघाडी महायुतीची बी टीम असल्याचा आरोप। परिवर्तन महाशक्ती मतखाऊ आघाडी असल्याचा आरोप। महायुती आणि महाविकास आघाडीला सशक्त पर्याय म्हणून परिवर्तन महाशक्ती आघाडीची स्थापना करण्यात आली। परिवर्तन महाशक्ती आघाडीच्या निर्मितीच्या हेतूवर आता विरोधकांनी संशय व्यक्त केलाय। राज्यातल्या जनतेसमोर निर्माण केलेला तिसरा पर्याय हा मतखाऊ असल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय। महाविकास आघाडीची मतं कमी करण्याचा हा प्रयोग असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलेला आहे। तिसरी आघाडी जी असते हे जे सत्तेत असतात केंद्रात किंवा राज्यात त्यांना काही अडचणीचे विषय असतात, मग ते तिसरी आघाडी निर्माण करून विरोधकांची मतांमध्ये कशी दुखळी माजवता येईल यासाठी काम करतात। आतापर्यंतचा इतिहास आणि अनुभव तेच सांगतो। संजय राऊतांनी टीका परिवर्तन महाशक्ती आघाडीवर केली, मात्र राग भाजपचे नेते आमदार नितेश राणेंना आलाय। टीका करणाऱ्या संजय राऊतांवर त्यांनी चांगलंच तोंडसुख घेतलंय। त्यांच्या मानणारा एक वर्ग आहे, म्हणजे त्यांना कमी लेखून तू स्वतःची कॉलर टाईट करण्याचा प्रयत्न करतोयस का? प्रत्येक आपल्या आपल्या ताकदीनुसार राजकीय निर्णय घेतो। तुझ्यासारखा काँग्रेसच्या मागे नाक रगडत जाण्याची भूमिका त्यांची नाहीये। राज्यात राजकीय पक्षांचं राजकारण नव्हे तर टोळी युद्ध सुरू असल्याचा आरोप राजू शेट्टींनी केलाय। राज्यातल्या जनतेला नवा पर्याय दिल्याचा दावा राजू शेट्टी यांनी केलेला आहे। खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करायचं आहे आणि हे परिवर्तन करत असताना सुद्धा सामान्य कार्यकर्त्याला शक्ती द्यायचं आहे, म्हणून आम्ही परिवर्तन महाशक्ती या माध्यमातून आज महाराष्ट्राला एक सशक्त असा पर्याय देत आहोत। सरकार धार्जिणेपणाचा परिवर्तन महाशक्ती आघाडीवर आरोप होतोय। निवडणुकीमध्ये जय पराजय तर लांबच राहिला, तिसऱ्या आघाडीमधील नेत्यांना महायुती धार्जिणेपणाचा शिक्का पुसण्याचं काम आधी करावं लागणार आहे। मुंबईतून राजेश गुप्तासह संदीप शुक्ला, लोकशाही मराठी, बुलढाणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।